मला त्या तुझ्या आईच्या वचनाला जागायचं आहे. कारण तुझ्या आईच्या माघारी मी तुम्हा दोघांनी लहानाचं मोठं केलंय रे. फार मोठे उपकार नाही केलेत माझ्यावर. अरे कुणाला काय बोलतोयस तू? आवाज बंद रे, आवाज बंद. गप्पाबाई सांगितल्या का असं वेड्यासारखं बोलताय तुम्ही? अहो बाबांजीला कोण समजताय तुम्ही? ए चुपे भवाने, चुप चुप. मध्ये मध्ये सला चिमणीवाणी चूचू करू नको. हे कोण आहेत मलाच काय, हा सगळ्यांना माहिती आहे. हे माझे जन्मदाती आहेत. मध्ये मध्ये बोलते सारी. सुबोध खूप झाले तुझे. अरे तू जन्मेला असतास ना तर फार बरं झालं. मेलो नाही ना, जिवंत राहिलो तुम्हाला त्रास देण्यासाठी. अनेक जन्मदाता बाप म्हणजे मेहरबानीच केली तुम्ही माझी. जन्म देऊ. अरे दादा, अरे बाबांना तरी असं बोलू नकोस. अरे आई गेली आहे जग सोडून. तेव्हा आपण किती लहान होतो. अरे तेव्हापासून त्यांनीच आपल्याला लहानाची मोठी केली ना. अरे एवढे काय मोठे दिवे नाही लावलेत रे त्यांनी. अरे बापाचे कर्तव्य पार पाडले त्यांनी. अरे प्रत्येक बापाला ते करावंच लागतं. तुमचा तमाशा. हो स्वतःच्या वडिलांना असं बोलताय तुम्ही, त्यांचा अपमान करता. शी, खरंच राक्षस आहात तुम्ही, राक्षस. ए पांढऱ्या पायाचे अवकाशे. पुन्हा तोंडातून एक शब्द तुझी बाहेर काढली दादा, अरे खरोखर तू माणूस राहिला नाहीस तर पशु बनलायस, पशु. आधीच सांगितलं, आवाज बंद. शाल्या तुझी नशा मला उतरावीच. हे बघ दादा, वडील भाऊ म्हणून ना खूप ऐकून घेतलं आतापर्यंत. हो. पण यापुढे मागचा पुढचा विचार न करता नातं विसरावं लागेल मला. काय करणार आहे? अबे काय करणार आहेस तू? दादा, हे बघ. बाबा, हो एवढा अपमान करतोय तुमचा आणि बहिणीचा, तरी तर तुम्ही मला शांत राहायला सांगता? नाही, मी आता शांत राहणार नाही. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस तू? अबे काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? समजदारी घे दादा. काय करणार आहेस तू? दादा, तू काय करणार? तू काय करणार? काय करणार? काय करणार? अबे लगा! सोड मला. हा बेशरम साला मला दादागिरी दाखवतोय. आज काय तुला निकालच लागेल. अरे शांत राहा. अरे दोघांनी माझा जीव घ्या आणि मग तुम्हाला जे काय करायचं ना तुम्ही ते करा. आपले एकमेकाचे मूर्त्या बना. पण ते माझ्या उठ्या डोळ्यांनी तुमचे भावाचे भांडण आहे बघून बघत रे. नाही पाहून हा बेशरम शाला मला दादागिरी दाखवतोय. खरंय ना? मग आज काहीतरी निकाल लागलाच पाहिजे. खूप झालं तुझं ऐकून. खरंच निकाल लागलाच पाहिजे. लागेलच ना. मी पण बघतो ना काय करतो. अमित बेटा, अरे
हा म्हातारा बाप तुला विनंती करतोय. जा बेटा, तू तरी जा. काय करता तुम्ही? पण दादाला समजून सांगा, नाहीतर